सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज आपली नवीन व्हिडिओ येते, तो स्टे ट्यून. आज व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. हे गाईज, गुड मॉर्निंग. सो आम्ही आज चालू आहे शॉर्ट ट्रिपला पुण्याला. सो असंच एक ट्रॅव्हल करत करत सनलाईट हा मस्त येतोय आणि वरती आम्ही असंच एक सिनेमॅटिक गेला, एक जुगाड केलेला आहे. त्याने थँक्यू फॉर विशिंग मी हॅपी बर्थडे. सो लेट्स सी, तुम्हाला मध्ये मध्ये मी दाखवीन सिनेमॅटिक्स. तर बघूयात. सो आम्ही ऑन वे निघालेलो, पण एक बेसिक प्रॉब्लेम आम्हाला काहीतरी एक शो होत होता गाडीमध्ये की रिजन म्हणून, की डिझेल फिल्टर क्लॉग म्हणून येते की इकडे रिजन आणि तिकडे त्या कॉर्नरला येलो ब्लिंक होतं. त्यासाठी आम्ही रिटर्न नेटवरती सर्च केलं गुगलवरती, पण आम्हाला काही सापडलं नाही त्याबद्दल एक्स्ट्रा माहिती. सो आम्ही महेंद्रच्या सर्व्हिस सेंटरला आता जस्ट व्हिजिट केलं. तिथेच बोलले की 60-70च्या स्पीडला तुम्ही गाडी चालवली की ते ॲटोमॅटिक क्लीन होईल. बेसिकली त्यांनी असं एक्सप्लेन केलं की जे कॅटलायटिक कन्व्हर्टर असतो तो क्लॉग होतो. जर का एक्स्ट्रा गाडी डिझेल आपण रिफिल फुल केली असेल तर ती रिटर्न म्हणजे हे करायला, क्लीन करायला, पोल्युशन थांबवायला ना, तो ब्लॉक होतो. त्या हिशोबाने ते RPM आणि डाऊन होतं गाडीचं. सो 60-70 स्पीडला गाडी रन झाल्यावरती ते ॲटोमॅटिक पोल्युशन क्लिअर होतं. सो असं काहीतरी डिझेल गाडीचं मी फर्स्ट टाईम ऐकतोय, तर मी आत्तापर्यंत 2 डिझेल गाड्या रन केलेल्या आहेत, पण एवढी टेक्नॉलॉजी वाईज हायर कुठली गाडी मी चालवली नव्हती एवढे वर्ष. ही फर्स्ट आमच्या घरातली गाडी असेल ही टेक्नॉलॉजी वाईज एकदम हाय आहे. त्यानंतर ॲटोमॅटिक गाडी आहे. सो हे मला पण न्यू होतं, तर बोलू एक इन्फॉर्म करूया व्हिडिओमध्ये की असं पण काही गोष्टी असतात, कोणाला तरी हेल्पफुल होईल कधी ना कधी. चालेल, पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतोच. ठाण्यामध्येच फिरतोय अजून. मी राहायला मोस्टली ठाण्यामध्ये आहे. सो हे ठाण्यातलंच आपलं वातावरण शांत शांत. बाहेर टेम्परेचर पण डाऊन आहे. सो आम्ही आता फूड मॉलला थांबलेलो आहे. सो पॉपकॉर्न, बोबा टी अँड चना चाट. सो आय नोटीस समथिंग की आम्हाला बीटल्स दिसलेले आहेत तिकडे. बीटल्स नाही, ते कोरियन असतात, त्यांना काय बोलतात? कोरियन बँड आहे ना तो. मला माहित नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगा कुठला बँड. कोरियन दिसलेले आहेत. हे सगळ्या मुलांचा ग्रुप आहे. हा पिंक घालून आलेला आहे इकडे. हा, ते गुलाबी गँग आहेत. सगळी मुलं पिंक घालून आलेले आहेत. पिंक. सो हॅलो, आपण फायनली पुण्यामध्ये पोहोचलेलो आहे. पुण्यामध्ये शिलेची आयडेंटिटी एकच आहे की सगळे गुरखा नाही बोलणार, ते मुली बांधतात ना स्कार्फ, पक्का डाकूवाला स्कार्फ एकदम. की पुण्यामध्ये हेल्मेट ही प्रथा नाही आहे, की हा रूल नाही आहे. पुण्यामध्ये स्कार्फ बांधणं हे मॅन्डेटरी आहे. हेल्मेट ही गोष्ट काही सेफ्टीची नसते. स्कार्फ बांधणं ही मेन आहे की त्याने उन्हापासून बचाव होईल आपला. चला आता पुढे ट्रॅव्हल करते. एक तर पुण्याची ट्रॅफिक म्हणजे बाबा भीतीदायक आहे. कुठेही बाईकवाले येतात, कुठेही जातात, काही करतात. त्यामुळे बी अवेअर फ्रॉम पुणे ट्रॅफिक. सो आता आम्ही चाललो आहे डेक्कनला फिरायला आणि थोडीशी शॉपिंग करायला. मुंबईतली लोक आता पुण्यामध्ये शॉपिंग करणार आहेत. ही माझी बहीण आहे आणि ही तुम्हाला माहिती आहे हा प्रॉब्लेम न संपणार. सो आम्ही इकडे खाली गार्डनमध्ये आलो आहे बिल्डिंगच्या. सो मस्त आहे इकडचं एक. आणि इकडे मुख्य काम चालू आहे. याला बोलतात घरनं घालून नाही, ते खाली घालून यायचे, असं काम आहे. अजिबात पाऊस नाही आहे. आम्ही पावसाच्या आशेने इकडे आलो होतो. पावसाच्या आशेने इकडे आले होते. हां, की पुण्यामध्ये दाखवतो न्यूजला पाऊस आहे, पाऊस आहे. अजिबात पाऊस नाही आहे. आणि हिच्यामुळे आम्ही आलेलो आहे. हिने पाऊस आहे सांगितला म्हणून. आणि इकडे अख्खं थेंब पण नाही, नुसतं कोरडं आहे. पाऊस नाही आणि काही नाही इकडे. मला ते लहानपणीचं गाणं आठवलं. कुठलं? ये रे पावसा, ते पैसा मी ते मला घ्या पैसा, मी आणतो पाऊस. आम्ही इकडे रिलायन्स ट्रेंडला आलो आहे. शूज बघतोय आणि येऊन बसले आहेत. फक्त बसायचं काम आहे यांना. ही सर्वात मोठी म्हातारी, ही मधली आणि नंतर लास्टची म्हातारी.
3 म्हाताऱ्या. काय शॉपिंग करायला काय नाही इकडे पुण्यात, काय नाही शॉपिंग करायला. तुमच्याकडच्या मॉलमध्ये फिरून असं वाटतं की पुण्याला कपड्यांची गरज आहे. हा एवढा मोठा मॉल आहे, एका मॉलमध्ये एक धड ब्रँड नाही. जे ब्रँड आहेत त्यांचे असे कपडे आहेत की एका लोकल मार्केटमध्ये जे असतात ना कॉपीवाले तसे, असा ऑकर येलो कलर, डार्क ब्लू कलर या टाईपमध्ये. मजा ही पुण्याची लिफ्ट अशी ना, हवा कमी आणि पावसाळ्याची तयारी आत्ताच केलेली आहे. पाऊस आला की थंडी वाजेल तर आत्ताच हिटर लावून टाकूया लिफ्टमध्ये. हे गरम नुसतं घाम आलाय कमी. आमचा मोर्चा मॉलमधनं बाहेर निघालेला आहे. आम्ही परत चाललेलो आहे गाडीच्या दिशेने. इकडे काही नाही घेण्यासारखं, आपणच आपले जुने कपडे इकडे आणून ठेवले तरी ते नवीन वाटतील असं मॉलचं कलेक्शन आहे. तू काय म्हणणं आहे यावरती? मी कपडे इकडून नाही घेत. तू कुठनं घेते? गावदेवी? नाही, मग मी डेक्कन मधून कपडे घेते. डेक्कनच्या ट्रेनमधनंही कपडे घेते. चला पार्किंग इकडे. चला पार्किंगमध्ये जाऊयात आपण परत. हा सनलाईट चांगला येतो, अशा प्रकारे एखादा सनकिस्टवाला फोटो घेऊ शकतो. त्यातलं नेहमीचं आकर्षण असणारी एकच गोष्ट आतली गणपती बाप्पा पुण्याचा. गणपती बाप्पा मोरया. एकदम छान वॉल आर्ट आहेत. तुम्हाला किती दिसत असेल ब्राईट माहीत नाही, एक छान वॉल आर्ट बघायला मिळालेलं आहे इकडे. आम्ही पुण्याच्या डेक्कन एरियामध्ये आलेलो आहे. हे झुंबड बघून मला उतरायचा पण इच्छा नाही होती आता. एवढी झुंबड आहे की उतरायची पण इच्छा नाही. एक तर पार्किंग नाही. हे काय केसरी टूर एवढं मोठं? पार्कला आलोय. हा पार्किंग लॉट बघून मलाच घाबरायला. ह्याची हाईट एवढी खतरनाक आहे बघ, वरती डायरेक्ट वरती पिलर आहे. एवढा खतरनाक पार्किंग लॉट आहे यांचा. सो आम्ही भूक लागली म्हणून इकडे डेक्कनला FC चाट हाऊसमध्ये आलोय. आम्ही मागवलंय चिकन 65. रुकावट नाही, खेद आहे. व्हेज आहे, हॉटेल व्हेज आहे. श्री स्वामी समर्थ हॉटेल व्हेज आहे. सो रिॲक्शन कशी आहे, कसं आहे? नक्की चांगलं आहे का? काकांना बघून बोलतेस की मारशील? सो आता बघू. अजून एक व्हेज मंचुरियन मागवलं आहे, ते कसं आहे खाऊन आपण बघूया. सेकंड आयटम इकडे आलेला आहे, व्हेज मंचुरियन ड्राय. सॉरी, हा आमचा टेस्टिंगसाठी आणलेला माणूस आहे. अरे गरम असेल ना. हा थोडा हॅरी पुत्तरमधला वाटणार आहे. साठी हॅरी पॉटर बनेल, त्यामध्ये मॉनिस मीना जी असेल ती ईश्वरी बनणार आहे असं फिक्स आहे. ईश्वरी काय तुझी रिॲक्शन याच्यावरती? ओके, पैसे द्यायचे की नाही द्यायचे? पूर्ण आम्ही आलोय परत वेस्ट साईडला. काय मिळते काय बघायला. नाही का तुझं काय मत? इकडे काय मिळेल का आपल्याला? वेस्ट साईडला मिळू शकतं असं बघूया. सो फायनली पुण्यामध्ये हळूहळू पाऊस पडायला लागलेला आहे. सगळे पळत आहेत. तुला पाऊस हवा होता ना, तू आता कशाला पळतीये? आतमध्ये गाडीत बसून घरात बसून पाऊस बघायला आवडतो. हे म्हणजे छत्रीमध्ये बसून वडापाव खाण्यासारखं झालं तुझं. भिजत खायला मजा आहे. सो मी पुण्यामधली एक फेमस गोष्ट आता बघितली आहे पुण्याच्या रस्त्यावरती, ते म्हणजे पुण्याची पोरशे. जेवढं पोरशेचं प्रकरण गाजलंय ना, त्याच्यामुळे पुण्यात पोरशे बघितले की भीतीच वाटते. मी गाडीमध्येच बसलोय तरी मला पोरशे बघून भीती वाटते. आता ही पोरशेच्या बाजूला पण मी बघ पोरशेमध्ये एवढं अंतर ठेवले, मला पळत जायचं नाही गाडीच्या. वाजले आहेत 10 आणि इकडे पुण्याचं क्लायमेट एकदम मस्त पैकी. काही करण्याची इच्छा होत नाही, एकदम शांत वातावरण इकडे. बघू तर एक नियर सिंहगड रोड एक रानवारा म्हणून रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट नाही म्हणता येणार, तसंच एक फार्म हाऊस टाईप आहे त्यांचं. तिकडे जेवण आणि मस्त मिळतं. सो तिकडे आम्ही जायचा विचार करतो आहे. आम्ही पहिल्यांदा नाही, सेकंड टाईम चाललो आहे तिकडे. तिकडचा ठेचा मला खूप आवडले, तो खायला आम्ही चाललो आहे. तर तुम्हाला दाखवतो आता कसं काय जायचं आणि कुठे परफेक्ट लोकेशन आहे. स्टे ट्यून. सो गुड मॉर्निंग. सो अशा प्रकारे आपण रेडी झालेलो आहे आणि आपण आता निघतोय टुवर्ड्स टू रानवारा. म्हणजे बाकी सगळी फॅमिली आहे आणि आम्ही चाललो आहे आता. एक करत की येत आहेत, तयार होत आहेत. वाजले आता 11:15.
इकडे क्लायमेट एकदम मस्त डल आहे, त्यामुळे काही वाटत नाही, ऊन नाही आहे. क्लायमेट एकदम मस्त डल आहे. जाता आता ऑन दी वे तुम्हाला खडकवासला धरण लागतं. आज म्हणजे गर्दी नाही आहे कारण आज मंडे आहे. तुम्ही चुकून पण संडेला येऊ नका. सॅटर्डे संडे इकडे खूप गर्दी असते. नेक्स्ट टाइम मिळेल तेव्हा मी व्हिडिओ टाकले तेव्हा तुम्हाला कळेल की 3-3 तासाची लाईन होती इकडे, की फक्त ट्रॅफिकमध्ये जायला, आणि की यू टर्न घेता पण येत नाही कारण डबल सायडेड असतो रस्ता. एक वेला एक वे जायला आहे, त्यामुळे ट्रॅफिक जाम असते. सो हे असं खडकवासला धरण आहे. घेतलेला आहे भाजलेला मका खायला. हे खडक असं गरम गरम आहे. यम यम. सो आम्ही आता रानवाराच्या रस्त्याला एंटर केलेला आहे. मी तुम्हाला दाखवतो आता रस्ता कसा, एकदम असं जंगलातून रस्ता आहे. लागलेला आहे ना रानवारा. हे सिंहगडच्या पायथ्याशी आहे आणि इकडे भरपूरसे फार्म्स आहेत, पण आम्हाला स्पेशली जेवणासाठी आणि एक त्यांचं एक ॲम्बियन्स त्यासाठी खूप आवडलं, त्यामुळे आम्ही मोस्टली इकडे येतो नेहमी. नाना पाटेकर त्यांची हे फार्म हाऊस आहे इकडे. सो ते त्यांचं प्रायव्हेट आहे. सो कोणी त्यांच्या प्रायव्हसीला धक्का लावायचा प्रयत्न करू नका. सो आपण रानवारा इथे पोचलेलो आहे आता. हा असा एंट्रन्स आहे. लाईट खूप इकडे ब्राईट एकदम, आणि एकदम असं क्लिअर खूप मस्त जागा आहे. आम्ही इकडे ॲक्च्युली सेकंड टाइम आलो आहे आज. ॲक्च्युली माझं असं असतं की एकदा गेल्यावरती परत तिकडे काय जायचं, पण ही प्लेस एवढी फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा आम्हाला ही जागा इतकी आवडली की आम्ही डिसाईडच केलेलं की नेक्स्ट टाइम जेव्हा पुण्याला येऊ तेव्हा परत इकडे येऊ. इकडे परत यायचं कारण असं आहे, इकडचं जेवण एवढं सुंदर आहे आणि इतकं टेस्टी आहे. लास्ट टाइम मी व्हेज खाल्लं होतं, पण सगळ्यांनी बोलले होते की नॉनव्हेज इकडचं खूप मस्त आहे. तर मी आज इकडचं नॉनव्हेज पण ट्राय करणार आहे आणि तुम्हाला पण आम्ही दाखवूच व्हिडिओमध्ये इकडे काय स्पेशल आहे. तुम्ही पण इकडे नक्की या. जर तुम्ही पुण्याला येत आहे तर प्लीज इथे नक्की या. हा, तुम्हाला यायचं असेल तर पहिले फोन करून या. फोन करून तुम्हाला रिझर्व करायला लागतं आणि बुकिंग, तुम्हाला आणि मग जर यायचं स्टे करायचं असेल तर स्टे पण ऑप्शन आहे. फक्त आता पाऊस हवा होता. पाऊस असताना तर चेरी ऑन द केक झाला असता ॲक्च्युली. हा, पाऊस थोडासा नाही त्यामुळे. आणि मेन थिंग तुम्हाला जर का बुकिंग करायचं इकडे तर इकडचा ॲड्रेस तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच, आणि हा पण तुम्हाला मी नंतर देतो डिस्क्रिप्शन. याला गेम्स आहेत. गेम्स म्हणजे कसे ओपन त्यांचं हे ग्राउंड लॉन आहे, त्यामध्ये त्यांनी गेम्स इन्स्टॉल केलेले आहेत की घसरगुंडी, झोपाळा. गेम घेऊन आलोय. आम्ही पण इकडे खेळायला काय ना काय घेऊन आलेलो. इकडे ॲक्च्युली टाइम कसं जातो ना समजतच नाही. इकडचं वातावरण एवढं मस्त आणि रिलॅक्स आहे, म्हणजे सिटीपासून दूर असं नेचरच्या जवळ एकदम, म्हणजे खूप मस्त आहे. ओके. आणि तुम्हाला मी दोन आमच्यावर आलेले वानर दाखवतो जे मागे फिरत आहेत. हा वानर नंबर 1, वानर नंबर 2. मी पण ब्लॉगिंग चालू केलेली आहे अशा प्रकारे असं मला वाटतंय. तर ब्लॉगर्सची संख्या वाढत चाललेली आहे एक करून. वन मोर थिंग, आम्ही जे सगळे व्हिडिओज बनवतोय आणि तुम्ही जर बघत असाल आमचे व्हिडिओज तर आम्हाला नक्की सांगा तुमचे रिव्ह्यू काय आहेत. आम्ही की काय चेंजेस करू, काय इम्प्रूव्हमेंट करू. आमचं आणि एक मेन थिंग असं आहे की आमचं हिंदी इंग्लिश मराठी मिक्स आहे. बिकॉज आम्ही सगळे लँग्वेज, की आमचे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत इकडच्या मस्त थंड थंड माठातल्या पाण्याने चेहरा धुतलेला आहे, एकदम गार पाणी. आणि फार्म आहे अख्खं बॅक साईडला. आता आम्ही नॉनव्हेजिटेरियन आहोत तर आम्ही नॉनव्हेजिटेरियन जेवण मागवलेलं आहे. एक आल्यावर मी तुम्हाला दाखवतो एकदा प्लेटिंग चालू झाल्यावर. हा की एकदम मस्त लाईफ आहे. शेड खाली इकडे बसलेले आहेत सगळे. हे त्यांचे स्टेसाठी रूम्स आहेत त्यांच्यावरती. त्या साईडला
आणि सगळं संपलं की काय करायचं? चिकन रस्सा, चिकन सुका, चिकन आळणी सूप, आणि चपाती, भाकरी. सो फायनली जे अट्रॅक्शन आहे इकडचं ते इकडे आलेलं आहे. तुम्हाला एक एक जेवण, तुम्हाला एक एक मेनू दाखवतो मी. नॉनव्हेजमधला मेनू आहे. सो इकडे आहे फर्स्ट चिकन सुका, भाकरी, कांदा लिंबू, चिकन अळणी सूप आणि हा चिकनचं रस्सा, तिखट रस्सा. रस्स्यामध्ये मस्त की भाकरी कुचकरून खायची. एन्जॉय. सो प्रियांका, जेवण कसं वाटतंय तुला? ट्राय करते अळणी सूप. खूप मस्त आहे. जी अशी प्रॉपर गावरान टेस्ट आहे ना ती इकडे आली आहे. ते भाकरी, हे काय सुकं चिकन आहे ना? सुकं चिकन आहे ते. मसाले त्यानंतर प्रॉपर ब्लेंड झाले. मिक्सर होता का त्यांच्याकडे? घरगुती टेस्ट आहे. मिक्सर होता का त्यांच्याकडे? का ह्याच्यावरचं आहे, पाट्यावर वंट्यावर? गरम गरम हे खूप छान लागतंय. इथे येत आहे तरी नक्की खा. इथलं व्हेज पण खूप चांगलं आहे. लास्ट टाइम ट्राय केलं होतं. जेवण चालू असताना मेन आयटम आलेला आहे इकडे. हा मिरचीचा ठेचा, एकदम डिलिशियस आणि गावरान स्टाईलमध्ये. स्वतः ह्याच्यासाठी स्पेशल मी इकडे आलेलो आहे, हा ठेचा खायला. मस्त आहे की जेवण झालेलं आहे आता. प्रियांका, जेवणावर तुझी रिॲक्शन काय आहे? हा काय जेवण होतं बापरे. आणि मी तुला एवढी सजेस्ट जेवली. केलेली गोष्ट ठेचा. हां, तो ठेचा लास्ट टाइम ॲक्च्युली डायरेक्ट खाल्ला तेव्हा एकदम तिखट लागला होता. दिस टाइम मी असं हळू खाल्ला तो ठेचा आणि तो इंद्रायणी भात. हा. सो आणि आता आम्ही यांच्या बॅकयार्डला आलेलो आहे. इकडे लहान मुलांना झोपाळा, सरगुंडी आहे, हे राऊंड फिरायला आहे, असं यांनी केलेलं आहे. आणि हा आम्ही छोटा बा आणलेला आहे इकडे, त्याला आम्ही फिरवतो. अशा प्रकारे जेवण खाऊन मजा करून टाईमपासून आम्ही आता परत निघालो आहे घरी जायला. ऑन वे असा रस्ता आहे गावातून. गाडी चालवायचा मला आला आहे कंटाळा, त्यामुळे जे वडील गाडी चालवत आहेत. सो आपण जायचं झोपणार आहोत आता. हॅलो, तो आपण आता पुण्याचा हॉलिडे आपला संपलेला आहे आणि आपण आता टुवर्ड्स ठाणे आपण निघालेलो आहोत. मस्त आहे की संध्याकाळ झालेली आहे. तर वाजले आहेत 7:30. पुण्याचा ट्रॅफिक आणि हे असं क्लायमेट एन्जॉय करत करत आम्ही निघालो आहे गाणी ऐकत. आम्हाला माहिती आहे की फायनली आपल्याला जायला लेट होणार आहे ठाण्याला ट्रॅफिक बघून, पण ठीक आहे. आता तरी मॅपवरती मला पावणे 4 तासाच्या आसपास, म्हणजे 11 वाजता मला असं पोचायला दाखवत आहे. चला जाऊयात एन्जॉय करत. फॅमिली आहे सोबत, तर फॅमिली असताना काय कंटाळा हा विषय येत नाही. जाऊ गप्पा मारत गाणी ऐकत.